सड्यावर कोरडा दिसतो, पण तो मृत नसतो. दगडांच्या फटीत बीज शांत झोपलेली असतात, पहिल्या पावसाची वाट पाहत. उन्हाळ्यातील सड्यावर आपल्याला संयम शिकवतो. थांबायचं, साठवायचं आणि योग्य वेळेची वाट पाहायची. पावसाळा आला की सड्यावर जिवंत होतो. लहान लहान पाण्याची तळी तयार होतात. दुर्मिळ फुले, औषधी वनस्पती आणि क्षणिक पण सुंदर अशा निसर्ग इथे फुलतो. सड्यावर हे जैवविविधतेचे खनिज अतिशय सुंदर आहे. इथे आढळणारी फुलं आणि कीटक जगात इतर कुठेच सापडत नाही. बेडूक, सरपटणारे प्राणी, कीटक या कठीण जमिनीत आपलं घर शोधत असतात. पूर्वी सड्याचा वापर मर्यादित होता. गुरे चरणं, वाटा, काही सणोत्सव. पण काळ बदलला. रस्ते, खाणी, बांधकाम सड्यावरच्या अस्तित्वावर प्रश्न उभं करत आहेत. सडा एकदा नष्ट झाला तर तो पुन्हा तयार होणे अशक्य. म्हणूनच सड्याचं संवर्धन ही आजची मोठी गरज आहे. निसर्ग जपाल तरच तुमच्या पुढच्या पिढीला तो पाहता येईल. दगडात फुललेले जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवते. निसर्ग शांत असतो, पण त्याचं अस्तित्व फार मौल्यवान असतं. सड्यावर फक्त जमीन नाही, तो कोकणाचा श्वास आहे. संध्याकाळची थंड हवा, आकाशात मावळतीची केशरी छटा, सड्यावर बसलेली शांतता आणि मन आपोआपच मोकळं होतं. दिवसभराचं ओझं त्या थंड वाऱ्यात विरघळत जातं. ना घाई, ना ताण, ना फक्त आता जगायची मजा, तर सगळीकडे असते मजाच मजा.